मित्रांनो, प्रॉपर्टी खरेदी करत असताना झालेल्या व्यवहारामध्ये किंवा अशा काही जुन्या व्यवहारामध्ये जिथे स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्काची गरज आहे, तिथे ते स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क कमी भरण्यात आले असेल तर हे फार मोठे टेन्शन असू शकते। कारण मुद्रांक शुल्क अधिनियम अंतर्गत असे काही व्यवहार जर समोर आले तर व्यवहारकर्त्यांना जेल आणि दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागू शकते। जर तुमच्याकडे हे अशी एखादी प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये तुम्ही मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी कमी भरली असेल तर आजच त्या कागदपत्रांचे किंवा त्या दस्तांचे नियमितीकरण म्हणजेच हे सर्व दस्त किंवा कागदपत्र रेग्युलर करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 सुरू केलेली आहे। जर ही योजना सुरू असतानाच तुम्ही तुमचे कागदपत्र, तुमचे दस्त किंवा तुमची प्रॉपर्टी नियमित करून घेतली तर तुम्हाला निश्चिंत राहता येईल, तसेच तुमच्यावर कुठलीही कार्यवाही केली जाणार नाही। तर काय आहे ती योजना जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, तर योजनेचे नाव आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023। या अंतर्गत तुमच्या कागदपत्रांना पुरावा मूल्य प्राप्त होईल। योजनेचा फायदा प्रॉपर्टी ओनर, गृहनिर्माण संस्था, सदनिकाधारक, वेगवेगळ्या कंपन्या, भागीदार संस्था या आणि यासारख्या घटकांना घेता येणार आहे। हेच नाही तर घर किंवा बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकास करायचा असेल तर त्यातील अडथळे सुद्धा या योजनेमुळे दूर होणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेची गरज काय आहे? तर मित्रांनो, गरज आहे कारण महाराष्ट्र मुद्रांक कायदा किंवा अधिनियमचा कलम 59 सांगतो की जर व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी भरणे गरजेचे आहे पण एखादी व्यक्ती जाणून बुजून ती चुकवण्याच्या हेतूने व्यवहार रितसर मुद्रांकित न करता निष्पादित म्हणजे व्यवहार एक्झिक्यूट करून देत असेल किंवा त्या व्यवहारावर साक्षीदार म्हणून सही न करता अन्यथा सही करत असेल तर अशा व्यक्तीला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर प्रत्येक अपराधासाठी 6 महिन्यांपर्यंत सश्रम कारावास आणि 5,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा दिली जाईल। तसेच कलम 62 नुसार शासनाला फसवण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती जर व्यवहारात आवश्यक असलेली माहिती, वस्तुस्थिती व परिस्थिती पूर्णपणे तसेच खरेपणाने मांडत नसेल आणि असा व्यवहार देखील एक्झिक्यूट केला जात असेल किंवा खरी माहिती व्यवहारातून वगळण्यात आलेली असेल अथवा आपल्याला ठराविक शुल्काची रक्कम भरावी लागू नये म्हणून जाणून बुजून दुसरे कोणतेही कृत्य करत असेल तर अशा व्यक्तीवर अपराध सिद्ध झाल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल। म्हणूनच आता असे काही तुमच्या प्रॉपर्टीच्या व्यवहारात झाल्याचे तुम्हाला जाणवत असेल तर आजच या योजनेचा लाभ घ्या। यासाठी सरकारने कागदपत्र आणि व्यवहार नियमित करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे। मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये सूट व माफी देऊन देखील स्वतः पुढाकार घेऊन मालमत्तेच्या हस्तांतरणावरील कमी भरलेले मुद्रांक शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा न केल्यास संबंधिताच्या मालमत्तेवर मुद्रांक कायद्याच्या कलम 46 नुसार कारवाई करण्याच्या सूचनाही शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। तसेच मुद्रांक कायदा कलम 59 व कलम 62 नुसार दिवाणी फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत। नागरिकांनी मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यावा व मुद्रांक शुल्काचे सर्व व्यवहार तातडीने रेग्युलराइज करून घ्यावे असे आवाहन शासनाने केले आहे। तर आता बघू की योजनेचे स्वरूप काय आहे, नेमका काय फायदा मिळणार आहे। मित्रांनो, कमी स्टॅम्प ड्युटी भरलेल्या जुन्या दस्तांचे नियमितीकरण करण्यासाठी ही योजना आहे, म्हणजे डॉक्युमेंट रेग्युलरायझेशनसाठी। त्यासाठी कमी स्टॅम्प ड्युटी भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये आणि दंडामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाकडून सूट देण्यात आली आहे। थोडक्यात शासन कशा प्रकारे तुमची मदत करणार आहे किंवा हे दस्त रेग्युलराइज करून घेण्यासाठी कशा प्रकारे तुम्हाला दंडावर अथवा मुद्रांक शुल्कावर सूट देणार आहे ती सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। दिनांक 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत निष्पादित म्हणजेच एक्झिक्यूट झालेल्या दस्तांपैकी ज्या मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ व दंडाची रक्कम देखील संपूर्णपणे माफ। कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर मुद्रांक शुल्कामध्ये 50% सूट व त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ केली जाईल। त्याचप्रमाणे जर दस्त म्हणजे डॉक्युमेंट जर 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 म्हणजे या 20 वर्षांच्या कालावधीत निष्पादित झाले असतील किंवा एक्झिक्यूट झाले असतील तर कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये 25% पर्यंत सूट मिळेल व दंड नाममात्र म्हणजे 25 लाख रुपये
ते 1 कोटी रुपयांच्या मर्यादेतच वसूल करण्यात येईल. त्याच्यापेक्षा जास्त दंडाची रक्कम संपूर्णपणे माफ केली जाईल. आता योजना कधीपर्यंत लागू असेल? योजनेचा कालावधी हा 31 मार्च 2024 पर्यंतच मर्यादित आहे. योजना 2 टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत, आणि दुसरा टप्पा असेल 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024. काही कारणास्तव पहिल्या टप्प्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील अर्ज तुम्ही करू शकता, परंतु जो काही लाभ आहे तो कमी प्रमाणात मिळेल. मित्रांनो, जर मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रॉपर्टी ट्रान्सफर संदर्भात जो काही व्यवहार झाला असेल तो कोणत्याही रकमेच्या स्टॅम्प पेपरवर झालेला असणे गरजेचे आहे. त्याशिवाय योजनेअंतर्गत अर्जदाराला अर्ज करता येणार नाही. या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाचे दस्त ज्यावर कमी मुद्रांक शुल्काची आकारणी केली आहे त्यांना मुद्रांकित करण्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे असे दस्त नियमानुसार नोंदविणे शक्य होणार नसले तरी अशा दस्तांना मुद्रांकामुळे कोलॅटरल तथा अप्रत्यक्ष असे पुरावा मूल्य मिळणार आहे. शहरी भागात तसेच ग्रामीण भागात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासास चालना मिळून सर्वसामान्य नागरिकांना नवीन घरांमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. फक्त स्टॅम्प ड्युटीचा कमी भरणा केला आहे, त्यामुळे डीम्ड कन्व्हिनियन्स म्हणजे मानवी अभिहस्तांतरणाची प्रक्रिया प्रलंबित असलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थाचे डीम्ड कन्व्हिनियन्स पूर्ण होण्यास सुद्धा इथे मदत मिळणार आहे. याशिवाय कंपन्यांच्या पुनर्रचना किंवा एकत्रीकरण किंवा विभाजनाच्या अनुषंगाने एक्झिक्यूट झालेल्या दस्तांवर किंवा डॉक्युमेंट्सवर देखील मुद्रांक शुल्काची सवलत लागू केल्याने अशा कंपन्यांच्या प्रलंबित राहिलेल्या पुनर्रचना किंवा एकत्रीकरण किंवा विभाजनाच्या प्रक्रियेला चालना मिळून अशा कंपन्यांच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळण्याचा प्रयत्न होणार आहे. मित्रांनो, या योजनेची सविस्तर माहिती विभागाच्या या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. तसेच काही अडीअडचणी असतील तर संबंधित जिल्ह्याच्या मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाशी तुम्हाला थेट संपर्क साधता येणार आहे. तसेच कॉल सेंटरचाही नंबर या ठिकाणी शेअर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, जर तुमच्याही नावावर अशी प्रॉपर्टी आहे ज्याची डॉक्युमेंट रेग्युलर नाही, स्टॅम्प ड्युटी कमी भरलेली आहे, तर आजच या योजनेचा लाभ घेऊन तुमचे दस्त आणि व्यवहार नियमित करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.